सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून जो पाऊस आहे तो मात्र सकाळी थांबलेला पाहायला मिळतोय। मात्र सध्या बघितलं तर हवामान विभागाचा एक अलर्ट आलेला आहे। पुढील 3 तासासाठी ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाने जारी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या बघितलं तर प्रशासनही सतर्क झालेलं आहे। मच्छीमारांनी पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। जवळजवळ 30 ते 40 प्रति ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला पाहायला मिळतो। सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्या सध्या अशा दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात सध्या जो पाऊस आहे तो शेतकऱ्यांना समाधानकारक असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतोय। मात्र जे नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना मात्र प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर सध्या NDRFची टीम सुद्धा सध्या दाखल झालेली आहे। आता जरी पावसाने उसंत घेतलेली असली तरी पुढील 3 तासासाठी हवामान विभागाचा जो ऑरेंज अलर्ट आहे तो आलेला आहे। त्याचबरोबर पुढचे जे दिवस आहे म्हणजे उद्या हा येलो अलर्ट असेल आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवस हा ऑरेंज अलर्ट आहे। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या पुढील 4 दिवस हा पाऊस हा मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।